नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एम.एच. योजना जॉब्स अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमधलं आपलं स्वागत आहे. आपण BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच इंट्रोडक्टरी ॲग्रोमेट्रोलॉजी अँड क्लायमेट चेंज हा कोर्स कृषी समतुल्य इतर पदव्यांना असेल, म्हणजेच BSc हॉर्टिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग यांपैकी कोणत्या पदवीसाठी जर इंट्रोडक्टरी ॲग्रोमेट्रोलॉजी अँड क्लायमेट चेंज हा कोर्स असेल तर त्या सर्वांसाठी हे लेक्चर सिरीज खूप महत्त्वाचे आहे. आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत सिलेबस फॉर इंट्रोडक्टरी ॲग्रोमेट्रोलॉजी अँड क्लायमेट चेंज. दिस इज सेकंड कोर्स ऑफ ॲग्रोनॉमी फॉर BSc ॲग्रिकल्चर in the first semester 112. Credit is 1 plus 1 is equal to 2, and this is the first semester. Course title is Introductory Agrometeorology and Climate Change. Let's say about the teaching schedule and lesson plan. तर आपण पाहूयात तुमचं टीचिंग शेड्यूल म्हणजे सिलेबस कसा असणार आहे. द लेक्चर नंबर फर्स्ट इज Meaning and scope of agricultural meteorology. Weightage is 4%, means 2 marks. Here we have to study the scope and meaning of agricultural meteorology. यामध्ये आपण पाहणार आहोत ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीचा स्कोप काय आहे आणि त्याचा अर्थ काय. दुसरं लेक्चर असणार आहे ते अर्थ्स ॲटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीचे वातावरण, इट्स कंपोजिशन, एक्सटेंट अँड स्ट्रक्चर, ॲटमॉस्फेरिक वेदर व्हेरिएबल्स, अँड यासाठी वेटेज असणार आहे 9 मार्क्स. म्हणजे हे जे लेक्चर आहे ते इम्पॉर्टंट असणार आहे, त्याचं वेटेज असणार आहे ते 4 ते 5 मार्क्ससाठी. तिसरं लेक्चर असेल ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इट्स व्हेरिएशन विथ हाईट. म्हणजे जसं आपण हाईट जाईल आपल्या पृथ्वीच्या सरफेसपासून तसं त्यामध्ये प्रेशरमध्ये कोणकोणते व्हेरिएशन्स येतात ते, यासाठी वेटेज असेल ते 1 मार्क्स. लेक्चर नंबर फोर्थ वाइंड टाइप्स, वाइंड किंवा विंडसुद्धा म्हणू शकता, डेली अँड सीजनल व्हेरिएशन ऑफ विंड स्पीड, सायक्लोन, अँटीसायक्लोन, लँड ब्रीज अँड सी ब्रीज, आणि हे लेक्चर असेल ते 4 मार्क्ससाठी असेल. या ठिकाणी पहा वारा, वाऱ्यांचे प्रकार, सीजनल अँड व्हेरिएशन ऑफ वाइंड, वाइंड स्पीड वाऱ्याची जी गती आहे, सायक्लोन चक्रीवादळ, नंतर लँड ब्रीज, ब्रीज म्हणजे या ठिकाणी म्हणतात जे जमीन आहे त्याच्यावरती झीज होणे किंवा वाऱ्याने ती जमिनीचा काही थर निघून जाणे. नेक्स्ट असेल ते लेक्चर नंबर 5 नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ सोलार रेडिएशन, सोलार कॉन्स्टंट, डिप्लिशन ऑफ सोलार रेडिएशन, शॉर्ट वेव्ह, लॉंग वेव्ह अँड थर्मल रेडिएशन, नेट रेडिएशन अँड अल्बेडो. आणि हे जर तुम्हाला लेक्चर असणार आहे ते 4 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये सर्व काही बघायचं आहे आपल्याला सोलार रिलेटेड आणि रॅडिएशनच्या रिलेटेड. लेक्चर नंबर 6 असेल ते ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर, टेम्परेचर इन्व्हर्जन, लॅप्स रेट, डेली अँड सीजनल व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर, व्हर्टिकल प्रोफाईल ऑफ टेम्परेचर, एनर्जी बॅलन्स ऑफ अर्थ. हे सर्व आपल्याला पाहायचं आहे या लेक्चरमध्ये आणि यालासुद्धा असेल ते वेटेज असेल ते 4 मार्क्सचं. नाव लेक्चर नंबर 7 असेल ते ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी, कन्सेप्ट ऑफ सॅच्युरेशन, वेपर प्रेशर, प्रोसेस ऑफ कंडेन्सेशन, फॉर्मेशन ऑफ ड्यू, फॉग, मिस्ट, फ्रॉस्ट अँड क्लाउड. आणि हे लेक्चरसुद्धा तुम्हाला असेल ते 4 मार्क्ससाठी. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सॅच्युरेशन म्हणजे काय, वेपर प्रेशर म्हणजे काय, आणि तसंच कंडेन्सेशन कशा प्रकारे होतं, त्यानंतर ड्यू म्हणजे दव, फॉग धुके आणि दव आणि ढग यांची फॉर्मेशनची प्रोसेस काय असेल. त्यानंतर लेक्चर नंबर 8 असेल ते प्रेसिपिटेशन, प्रेसिपिटेशन म्हणजे या ठिकाणी पर्जन्यवृष्टी, प्रोसेस ऑफ प्रेसिपिटेशन, टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन सच ॲज रेन, स्नो, स्लीट अँड हेल. आणि हे लेक्चरही तुम्हाला असेल ते 4 मार्क्ससाठी असेल. नाव लेक्चर नंबर 9 क्लाउड फॉर्मेशन अँड क्लासिफिकेशन,
दिस इज द इम्पॉर्टंट लेक्चर ॲज पर एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. यामध्ये पहा क्लाउड फॉर्मेशन अँड क्लासिफिकेशन. एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. डिफाईन क्लाउड फॉर्मेशन अँड गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. 1 मार्क्स डेफिनेशन, 2 मार्क क्लासिफिकेशन. नाव लेक्चर नंबर 10th आर्टिफिशियल रेन मेकिंग. यामध्ये पहा आर्टिफिशियल रेन मेकिंग, मॉन्सून मेकॅनिझम अँड इम्पॉर्टन्स इन ॲग्रिकल्चर. त्यामध्ये पहा कृत्रिम पाऊस पडण्यासाठीचं जे मेकॅनिझम आहे आणि त्याचं भारतीय शेतीमध्ये काही इम्पॉर्टन्स आहे हे आपण यामध्ये पाहायचं आहे. यासाठी असेल ते 2 मार्क्सचं वेटेज. लेक्चर नंबर 11 वेदर हॅझार्ड्स. यामध्ये पहा ड्रॉट, फ्लड, फ्रॉस्ट, ट्रॉपिकल सायक्लोन्स अँड एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स सच ॲज हीट वेव्ह अँड कोल्ड वेव्ह. यामध्ये पहा जे वातावरणाचे किंवा हवामानाचे जे तुमचे आपत्ती आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हे असेल ते 4 मार्क्ससाठी असेल. त्यानंतर लेक्चर नंबर 12 ॲग्रिकल्चर अँड वेदर रिलेशन. शेती आणि जे हवामान आहे त्याचं रिलेशन काय आहे ह्या लेक्चरसाठी असेल ते 2 ते 3 मार्क्ससाठी वेटेज. नाव नेक्स्ट लेक्चर नंबर 13 मॉडिफिकेशन्स ऑफ क्रॉप मायक्रो क्लायमेट. आपण मायक्रो क्लायमेटसाठी काय मॉडिफिकेशन करू शकतो हे यामध्ये पाहायचं आहे. हे लेक्चर असेल ते 2 मार्क्ससाठी असेल. नाव नेक्स्ट लेक्चर नंबर 14 क्लायमेटिक नॉर्मल्स ऑफ क्रॉप अँड लाईव्हस्टॉक प्रोडक्शन. किंवा कोणत्या क्लायमेटनुसार क्रॉप आणि लाईव्हस्टॉक प्रोडक्शन घ्यायचं याबद्दल आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. हे सुद्धा असेल ते तुमच्यासाठी 2 मार्क्ससाठी असेल. नाव नेक्स्ट लेक्चर नंबर 15 वेदर फॉरकास्टिंग, टाइप्स ऑफ वेदर फॉरकास्ट अँड देअर युजेस. म्हणजेच हवामान अंदाजाचे प्रकार आणि त्यांचे फायदे हे देखील तुम्हाला असेल ते 2 मार्क्ससाठी असेल. नाव लेक्चर नंबर 16 क्लायमेट चेंज, हवामानातील बदल, क्लायमेट व्हेरिएबिलिटी, ग्लोबल वॉर्मिंग, कॉजेस ऑफ क्लायमेट चेंज अँड इम्पॅक्ट ऑन रिजनल अँड नॅशनल ॲग्रिकल्चर. म्हणजे हवामानातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग या ठिकाणी जागतिक तापमान, कॉजेस ऑफ क्लायमेट चेंज हवामानातील बदलाची कारणं काय आहेत आणि त्याचे परिणाम क्षेत्रीय आणि संपूर्ण देशाच्या ॲग्रिकल्चरवर काय होतो हे आपण पाहायचं आहे. आणि हे सर्वात इम्पॉर्टंट लेक्चर आहे असं मला वाटते. त्यासाठी असतील ते 5 मार्क्स वेटेज आणि सर्व मिळून तुमचे होतील टोटल 50 मार्क्स. हे सर्व लेक्चर्स आपण चांगल्या रीतीने विथ PDF नोट्स प्रोव्हाइड करून आपण देणार आहोत. तर मित्रांनो, आपण या चालू केलेल्या उपक्रमाचा फायदा BSc ॲग्रीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा. तसेच हे जे सब्जेक्ट आहेत ते पॅरलल जर कोणत्या बाकीच्या पदवीसाठी असतील तर त्याही विद्यार्थ्यांना व्हावा हा आमचा उद्देश आहे. आपल्या क्लासमधील मित्रमैत्रिणींना आपल्या लेक्चरची माहिती द्या जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. मी ही ॲग्रिकॉस आहे, त्यामुळे BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते ही मला माहिती आहे. तर तुम्ही असंच सपोर्ट द्या आपल्या चॅनलला. आपण सर्वांनी मिळून ग्रो करूया. याशिवाय आम्ही या सर्व लेक्चरचे PDF नोट्स देखील देणार आहोत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यास सोपे जावे. चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करायचं व बेल आयकॉनला दाबायला विसरायचं नाही आहे. चला तर मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर कुणाला काही शंका असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायचं आहेत.